समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंग यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकलेत। सपा काँग्रेस आघाडीला विरोध करणारे मुलायमसिंग आता या आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। मंगळवारपासून समाजवादी पार्टीचा प्रचार करणार असल्याचं मुलायमसिंग यांनी सांगितलंय। एवढंच नव्हे तर अखिलेश यादवच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। काँग्रेससोबत आघाडीला विरोध होता, मात्र आता आघाडी झालीच आहे तर आपण दोन्ही पक्षांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अखिलेश यादव दोबारा सीएम बनेंगे? बनेंगे, वो तो जाहिर कर दिया। वो तो पार्टी ने फैसला करके नीचे कर दिया। अब तो ये जो गठबंधन हुआ है नेताजी, आपको थोड़ा सा बुरा तो लगा? आपने कहा था गठबंधन के खिलाफ हूं मैं, जो कांग्रेस से गठबंधन हुआ। अब वो ठीक है, कर लिया तो अब क्या। कल से कहाँ करेंगे? अब तक कहाँ लगाए हो कर। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सापडलेल्या स्फोटकांमध्ये काडतुसं आणि हातबॉम्बचा समावेश आहे। पुरातत्व खात्याकडून लाल किल्ल्याची पाहणी झाली होती, त्याचवेळी काडतुसं आणि हातबॉम्ब एका कोपऱ्यात दिसले। तपासणी केली असता हे काडतुसं आणि ग्रेनेडची एक्सपायरी डेट संपल्याचं दिसून आलं। या ठिकाणी 26 जानेवारीची सुरक्षा व्यवस्था कडक होती, त्याचवेळी आर्मीचे जवान तैनात होते। त्यांची काडतुसं राहिली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्याआधी पाकिस्ताननं त्यांच्या जनतेमध्ये जनमत चाचणी घेऊन त्यांना काश्मीरविषयी काय वाटतंय हे जाणून घ्यावं असा खोचक टोला गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मारलाय। ते काल हरिद्वारमध्ये एका प्रचार सभेत बोलत होते। यावेळी राजनाथ सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयांची जोरदार पाठराखण केली। और मैं पाकिस्तान को बतलाना कोशिश की है, लेकिन रिश्तों को बराबर आपने खराब करने की कोशिश की है। रोकिए ऐसे आतंकवादियों को, रोकिए ये हमान करने वालों को कि कश्मीर को लेकर जनमत संग्रह होना चाहिए। कभी कहते हैं पीओके और कश्मीर दोनों को मिलाकर जनमत संग्रह होना चाहिए, बंद होनी चाहिए पाकिस्तान से यह मांग। हम भी यह सवाल खड़ा करना चाहते हैं कि जनमत संग्रह होगा तो कश्मीर में जनमत संग्रह नहीं होगा। जनमत संग्रह होना चाहिए तो पाकिस्तान में जनमत संग्रह होना चाहिए कि पाकिस्तान रहना चाहता है तो आप पाकिस्तान के लोग भारत में मिल जाना चाहते हैं, विलय करना चाहते हैं। जनमत संग्रह इस पर होना चाहिए। मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा ट्रिपल तलाकच्या प्रथेला कायमची बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचं केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय। ते रविवारी लखनौमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते। 5 राज्यातल्या निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला की सरकार या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं। सरकारनं याआधीच ट्रिपल तलाक विषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे, त्याला अनुसरूनच रविवारी कायदा मंत्र्यांनी हे विधान केलंय। येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात 0.5% कपात करण्याची शक्यता आहे। येत्या बुधवारी म्हणजे 8 तारखेला रिझर्व्ह बँक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे। देशातल्या बहुतांश अर्थतज्ज्ञांच्या मते यावेळी रेपो दरात 0.5% कपात करणं रिझर्व्ह बँकेला शक्य आहे। आशिष शेलारांचे सेना काँग्रेस मॅच फिक्सिंगचे वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचं काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय। लोकांची कामं न झाल्यानं आता लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आशिष शेलार करत असल्याचंही निरुपम यांनी म्हटलंय। तर शेलारांच्या वक्तव्यानं शिवसेनेचाही तिळपापड झालाय। शेलारांसारखं घाणेरडं राजकारण करत नाही, हिंमत असेल तर शेलारांनी वॉर्डांची नावं जाहीर करावीत, आम्ही जाहीर चर्चेला तयार आहोत असं अनिल परब यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांना सोडणार नाही असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिल्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यावर उत्तर दिलंय। असंतोष असताना राज्यांचं विभाजन होता कामा नये अशी भाजपची भूमिका असल्याचं ते म्हणाले। ते आज पुण्यात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते। भाजप छोट्या राज्यांच्या संकल्पनेला नेहमीच पाठिंबा देत आलाय, पण त्याचा अर्थ जनतेला मान्य नसताना विभाजन करणं हा भाजपचा अजेंडा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले, ज्यांनी म्हणजे ही मुंबई मिळवण्यासाठी मुंबई महाराष्ट्राला अशी तशी मिळाली नाही, ती रक्त सांडून मिळवावी लागली। हे तुम्हाला या निमित्ताने तिकडे जावं लागलं आणि म्हणून कळलं। हे सुद्धा फार मोठं काम या निवडणुकीने केलेलं आहे, फार मोठं काम झालेलं आहे। आणि जर त्या हुतात्म्यांना वंदन करून शपथ घ्यायची असेल तर माझी तयारी आहे, माझ्या सर्व शिवसैनिकांची तयारी आहे। चला उद्या जाऊया आपण आणि हुतात्म्यांना साक्ष ठेवून हुतात्म्यांना वंदन करून सगळेजण आपण शपथ घेऊया
की मुंबईची जबाबदारी आम्ही घेतलेली आहेच, पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही, ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे. जो महाराष्ट्र आहे विदर्भासह तो संयुक्त महाराष्ट्र तो अखंड ठेवू, ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे. आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही थोटाण करून आले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं. अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या ना. आमच्यावरची टीका केल्या जाते की अखंड महाराष्ट्राची शपथ आपण का घेत नाही. मला असं वाटतं की टीकाकारांनी हा विचार केला पाहिजे की या अगोदरच आमच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये वेगळा विदर्भाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. भारतीय जनता पार्टी ही छोट्या राज्याच्या बाजूला जरूर आहे. कुठंही असंतोष करून कुठल्याही राज्याचं विभाजन करावं या मताची भारतीय जनता पार्टी नाही. आणि मला असं वाटतं की हा वाद केवळ निवडणुकीपुरता उपस्थित केलेला वाद आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे तुर्तास 122 प्रभागांपैकी फक्त 112 प्रभागात शिवसेनेला अधिकृत उमेदवार देता येणार आहेत. हा घोळ निसरण्यासाठी सेना खासदार अनिल देसाई नाशिकला गेले होते. आयुक्तांची त्यांनी भेट घेतली. ज्या एव्ही फॉर्ममुळे किरकोळ चुका झाल्यात तिथे उमेदवार शिवसेना पुरस्कृत राहील. सेनेच्या 10 उमेदवारांचे फॉर्म रद्द झालेत, ते उमेदवार शिवसेना पुरस्कृत राहतील असंही अनिल देसाईंनी यावेळी सांगितलंय. जिथे उमेदवारांच्या एबी फॉर्ममुळे अर्ज बाद असतील तर ते पुरस्कृत उमेदवार राहतील असं देसाई यांनी स्पष्ट केलंय. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 4, 29 आणि 30 मध्ये गोंधळ झाला होता. पात्र आणि अपात्र उमेदवारी अर्जांचा घोळ पुण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत चालू होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 350हून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद झालेत. पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर. यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि शिवरायांच्या राज्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर या उमेदवारांनी शपथ घेतली. पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शी, सुशासनयुक्त, विकासाभिमुख, गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार या शपथेतून व्यक्त केला. या सर्व उमेदवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शपथ दिली. भारतीय जनता पार्टीनं महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केलाय. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन संवाद साधणार आहेत. राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेशी थेट संवाद असेल. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री हा संवाद साधतील. यावेळी निवडक 20 मतदार आपल्या शहराविषयीच्या कल्पना मुख्यमंत्र्यांसोबत शेअर करणार आहेत. मुलुंडमधील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयांची लाच घेत होते. इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला, तुम्हाला कसली पारदर्शकता पाहिजे असा हल्लाबोल त्यांनी केला. नोटबंदी फटक्यात लाखो लोक बेरोजगार झालेत अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावेळी भाजपला आता आमची दुश्मनी बघा असा इशाराच दिला. तुमच्यावर होणारे वार आम्ही आमच्या अंगावर घेतले. अशा प्रकारचा उत्तम मित्र तुम्ही गमावला. आतापर्यंत तुम्ही आमची दोस्ती पाहिली, मैत्री पाहिली, आता आमची दुश्मनी पहा काय आहे ते पहा. आता कळेल हिंदुस्थान पाकिस्तान काय आहे ते. अर्थात आम्ही हिंदुस्थानात आहोत, आम्ही हिंदुस्थान आहोत. सुभाष खारकर, हेमंत खारकर आणि राजेश खारकर ठाण्यातील काँग्रेसच्या 3 माजी नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला. यातील सुभाष खारकर यांना मनसेकडून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलंय. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथे या 3ही माजी नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला. सुशांत सूर्यराव यांनी आम्हाला येऊन विचारपूस केली. नंतर आम्हाला त्यांनी तिकीट एबी फॉर्म देण्याचं ठरवलं. एबी फॉर्म दिल्यानंतर आम्ही सुभाष खारकर आमचे बंधू यांचा आम्ही फॉर्म भरून उमेदवारी निश्चित केली मनसेची आणि मनसेच्या तिकिटावर आम्ही आता उमेदवारी लढवणार आहोत. काँग्रेस पार्टीच्या मुंबई सरचिटणीस पदावर असणाऱ्या विलास रुपवते यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासमोर गोंधळ घातला. विलास रुपवते यांना पक्षामध्ये डावललं जात असल्यानं गोंधळ घालण्यात आला. मोहन प्रकाश, राहुल गांधी, संजय निरुपम यांचा यावेळी निषेध करण्यात आला. मोहन प्रकाश ज्या विलेपार्ल्यातल्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे जाऊन हा गोंधळ घालण्यात आला.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मोठी फौज तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संघाच्या क्षेत्र प्रचारकांच्या घरातूनच भाजपला जोरदार धक्का बसलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहायला मिळते. विशेषतः महिला वर्गानं प्रचाराची नवी कल्पना शोधून काढली आहे. महिला उमेदवारही मोठ्या संख्येने आहेत. प्रचाराचे नवनवीन फंडे वापरताना आता मोदींचा फोटोही साडीवर आलाय. विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सकाळी 8:30च्या सुमाराला मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण कोकण, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातून अद्याप कुठलाही कल हाती आलेला नाही. सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू झाली आहे. बॅलेट पेपर मोजणी असल्यानं संध्याकाळपर्यंत निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. लातूर जिल्ह्यातला दुष्काळ दूर व्हावा म्हणून महायज्ञ करण्याचा नवस गातेगाव इथल्या ग्रामस्थांनी बोलला होता. आता पूर्णपणे दुष्काळ मिटला असून भविष्यातही महाराष्ट्रात कुठेच दुष्काळ पडू नये या मागणीसाठी एकविंशती कुंडात्मक महायज्ञाचं भव्य आयोजन लातूर तालुक्यातील गातेगाव इथे करण्यात आलं आहे. 3 फेब्रुवारीपासून सुरू असलेलं हे महायज्ञ 10 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे. या महायज्ञासाठी देशभरातील विविध धर्मपीठाचे महामंडळेश्वर यांची हजेरी आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यामधलं समेट एवढ्यात तरी होणार नाही असं कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी सहसंस्था म्हणून आम्हाला प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी पसरवली गेल्याचा आरोप मधु मंगेश कर्णिक यांनी केला आहे. आम्ही मराठी साहित्य परिषदेचे सहयोगी नाही, अखिल भारतीय साहित्य अकादमीचे सहयोगी असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. आज पहाटे उपनगरातलं किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. तर कुलाब्यातही पारा 21.6 अंशांवर खाली आलाय. फेब्रुवारीतल्या तापमानाची स्थिती पाहता नेहमीपेक्षा हे तापमान कमी आहे. गेल्या काही दिवसात उत्तरेत झालेल्या हिमपातामुळे मुंबईत गारवा आल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. हवेतला हा गारवा आणखी काही दिवस टिकेल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं किंवा कोणा मित्राची पोस्ट लाईक करणं हे आता तरुणाईपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पण फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा अतिवापर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टीनं हानिकारक असल्याचं आता संशोधनानं सिद्ध झालंय. विशेष म्हणजे ज्या अमेरिकेत फेसबुकचा जन्म झाला त्या अमेरिकेतच हे संशोधन करण्यात आलंय. वय वर्ष 48 असणाऱ्या सुमारे 5200 लोकांची माहिती संशोधकांनी गोळा केली. वर्षाच्या 3 वेगवेगळ्या कालखंडात ही माहिती गोळा करण्यात आली. त्यातून फेसबुकवरच्या पोस्ट लाईक करण्याचं व्यसन सर्वात वाईट असल्याचं पुढे आलंय. गानसम्राज्ञींचा आणखी एक गौरव करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांना डिलीट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं हा निर्णय घेतला आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारा बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत आलाय. अभिनेता संजय दत्त विरोधात त्याच्या शेजाऱ्यांनी तक्रार केली आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार फोनवरून दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 7 मुस्लिम राष्ट्रांना अमेरिका बंदीबाबतच्या निर्णयानं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन कोर्टानं दणका दिलाच आहे. मात्र जगभरातून ट्रम्प यांना विरोधही केला जाऊ लागलाय. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात कॅनडामध्ये सुमारे 10,000 नागरिकांनी आंदोलन केलं. पूर्व चीनमध्ये एक ट्रायसायकल आणि कारची टक्कर झाली. यावेळच्या बचावकार्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. या अपघातात ट्रायसायकलमधली महिला कारच्या चाकात अडकली. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी महिलेला वाचवल्याचा हा व्हिडिओ आहे. भ्रष्टाचार आणि कायद्यातल्या बदलांसाठी रोमेनियात अजूनही निदर्शनं सुरूच आहेत. यासाठी लाखो नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरले होते. कायद्यात करण्यात आलेल्या बदलाला त्यांचा विरोध आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय म्हणजे सोलिन यांनी कायद्यात केलेला बदल म्हणजे काही राजकारण्यांना वाचवण्यासाठी उचललेलं पाऊल असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. दक्षिण पश्चिम चीनमध्ये फेंगदू काउंटीच्या एका अम्युजमेंट पार्कमध्ये झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला. फिरत्या झुल्यातून ही मुलगी खाली पडली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासांती यात अम्युजमेंट पार्क प्रशासनाची चूक असल्याचं पुढे आलं. गेल्या 2 दिवसात भूमध्य सागरातून कमीत कमी 2000 नागरिकांना वाचवल्याचा दावा इटलीच्या कोस्ट गार्डनं केला. 9 रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये 7 रबर बोट, 2 लाकडी नौका आणि एका लहान जहाजातल्या या सर्व नागरिकांना वाचवण्यात आलंय. मात्र त्यांच्या नागरिकत्वाबाबत अजूनही काही माहिती देण्यात आलेली नाही. जपानची राजधानी टोकियोमध्ये चीनी नागरिकांनी आंदोलन केलं. जपानमधील प्रसिद्ध हॉटेल चेन
विरोधात निदर्शनं करण्यात आली. आंदोलकांच्या मते हॉटेलच्या खोल्यांमध्ये चीनी इतिहासाशी छेडछाड केलेली पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी या आंदोलकांवर हल्ले झाल्याचीही बातमी कळली आहे. इराणनं केलेली बॅलिस्टिक मिसाईल टेस्ट म्हणजे UN सिक्युरिटी काउन्सिलच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं जर्मनीनं म्हटलंय. अमेरिकेनं लावलेल्या इराण बंदीचंही जर्मनीचे सिग्मर गॅब्रियल यांनी समर्थन केलंय. इराणवर असे निर्बंध लादणं आवश्यक असल्याचं गॅब्रियल यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.